नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। तुर्भे स्टोअर येथे आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी कुमार चंदन सिंग या युवकाविरुद्ध अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 9 ऑक्टोबर 2025 रोजी उघडकीस आली। चंदन सिंग यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता। या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अपमानास्पद विधान करण्यात आले होते, जसे की बाबासाहेब ने संविधान नहीं लिखा, BN राव ने संविधान लिखा। तसेच बाबासाहेब अंग्रेजों का दलाल और एजेंट था। यासोबत चंदन ने इस बात से मैं 100% सहमत हूँ असे कॅप्शनही लिहिले होते। ही पोस्ट आयु विकास गवई आणि आयु मोहित लगाडे यांच्या निदर्शनास आली। त्यांनी चंदनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर त्यांनी चंदनच्या बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही यश आले नाही। विकास गवई स्वतः चंदन सिंगच्या राहत्या घरी गेले, त्यावेळी चंदन घरात स्वतःला कडी लावून बसला होता आणि बाहेर येण्यास नकार देत होता। त्यानंतर 100 नंबरवर संपर्क करून पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चंदन सिंगला ताब्यात घेऊन चौकीत आणले। या प्रकाराची माहिती तुर्भे विभागात पसरताच आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली। मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता तुर्भे MIDC पोलीस ठाण्यात जमा झाली। फिर्याददार म्हणून आयु विकास गवई यांनी कुमार चंदन सिंग विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला। गुन्हा नोंदवताना ॲडव्होकेट सिद्धार्थ हिरोडे, मुंबई उच्च न्यायालय, आयु सुरुज वाकळे, सत्यशोधक मैत्री संघाचे अभ्यासक तसेच तुर्भे विभागातील महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। या कारवाईमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अनादर करणाऱ्या विधानांवर कठोर भूमिका घेतली जात असल्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे। पुढील तपास तुर्भे MIDC पोलीस ठाण्यातर्फे सुरू आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी रणिता ठाकूर, नवी मुंबई। ओ मावशी झाला शांत थोडा उशीर नाही आता